हॅलो स्टुडंट्स, आपण लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम हा पॉइंट पाहतोय। अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम किंवा एलिमिनेटिव्ह थेरम म्हणजे काय हे पाहिलेलंच आहे। आपण याच्यावरचे एक्झाम्पल्स पाहणार आहोत आणि एक्झाम्पल असं असणार आहे बघा, व्हेरीफाय लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम। व्हेरीफाय लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम फॉर द फॉलोइंग फंक्शन। आपल्याला थेरम काय करायचा आहे, व्हेरीफाय करायचा आहे आणि फंक्शन दिले बघा, f of x is equal to x square minus 3x minus 1 and x belongs to minus 11 upon 7 आणि 13 upon 7 क्लोजर इंटरव्हल मध्ये दिलेला आहे आणि फंक्शन आहे x square minus 3x minus 1। तर हे व्हेरीफाय करताना काय करावं लागेल आपल्याला, पहिल्यांदा लॅग्रेंजच्या कंडिशन्स आहेत, एलिमिनेटिव्ह थेरमच्या ज्या कंडिशन्स आहेत त्या सॅटिस्फाय होतात का पाहिलं पाहिजे। कंडिशन किती आहेत, दोनच कंडिशन्स आहेत। पहिली कंडिशन काय आहे तर दिलेले फंक्शन दिलेल्या इंटरव्हलला, इंटरव्हल क्लोज इंटरव्हल घ्यायचा, त्या इंटरव्हलला काय पाहिजे, कंटिन्युअस पाहिजे। पहिली कंडिशन काय पाहिजे, फंक्शन इज कंटिन्युअस। सेकंड कंडिशन, फंक्शन इज डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरव्हल ए बी घ्यायचा आहे। कंटिन्युअस साठी तुम्ही क्लोज इंटरव्हल ए बी घेणार आहात आणि सेकंड कंडिशन डिफरन्शिएबल साठी ओपन इंटरव्हल ए बी घ्यायचा आहे। त्या दोन कंडिशन सॅटिस्फाय होत असतील तर लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम काय सांगतो बघा, या दोन कंडिशन जर सॅटिस्फाय होत असतील तर थेरम सांगतो बघा, तर तिथे एक पॉइंट असा असतो सी बघा, सी बिलॉंग्स टू ओपन इंटरव्हल ए बी। ए बी या ओपन इंटरव्हल मध्ये सी ऍटलीस्ट 1 पॉइंट सी असा असतो की एफ डॅश सी इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए अपॉन बी मायनस ए। बघा काय सांगतोय, एलिमिनेटिव्ह थेरम काय सांगतो बघा, दिलेलं फंक्शन दिलेल्या इंटरव्हलला, क्लोज इंटरव्हलला जर कंटिन्युअस असेल, ओपन इंटरव्हलला डिफरन्शिएबल असेल तर तिथे ऍटलीस्ट 1 पॉइंट सी असा असतो की जो ओपन इंटरव्हल मध्ये असतो। आणखी कसा असतो तर एफ डॅश सी इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए। आता ए आणि बी कोणते घ्यायचे, तर जो आपल्याला इंटरव्हल दिलाय त्यामधलं ए आणि बी सिलेक्ट करायचं आहे। आता बघा आपल्याला इथं इंटरव्हल दिलाय बघा, क्लोज इंटरव्हल दिलाय -11 अपॉन 7 टू 13 अपॉन 7। हा आपला झाला ए आणि 13 अपॉन 7 काय झाला, बी झाला। चला तर आपण सॉल्व्ह करूया। हे फंक्शन काय बघा दिसते तुम्हाला, पॉलिनॉमियल फंक्शन दिसते आणि पॉलिनॉमियल फंक्शन काय असतं, कंटिन्युअस असतं दिलेल्या इंटरव्हलला। बघा द फंक्शन एफ गिवन ॲज एफ ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 1 इज ए पॉलिनॉमियल फंक्शन। हे काय झालं, पॉलिनॉमियल फंक्शन झालं, त्यामुळे इट इज कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरव्हल -11 अपॉन 7 13 अपॉन 7। हे पॉलिनॉमियल फंक्शन असल्यामुळे काय झालं, ते कंटिन्युअस झालं। आता कंटिन्युअस असेल तर डिफरन्शिएबल असणारच आहे, देअरफॉर इट इज डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरव्हल -11 अपॉन 7 टू 13 अपॉन 7। दोन्ही कंडिशन फुलफिल होतात, सॅटिस्फाईड होतात। मग एलिमिनेटिव्ह थेरम काय सांगतो बघा, द फंक्शन एफ सॅटिस्फाय एलिमिनेटिव्ह, देअरफॉर एलिमिनेटिव्ह थेरम सांगतो काय, तर तिथे एक पॉइंट असा असणार आहे कुठं, ओपन इंटरव्हल -11 अपॉन 7 टू 13 अपॉन 7 मध्ये एक पॉइंट सी असा असणार आहे बघा, देअर एक्झिस्ट सी बिलॉंग्स टू -11 अपॉन 7 टू 13 अपॉन 7 सच दॅट एफ डॅश सी इज इक्वल टू, आता आपण एलिमिनेटिव्ह थेरम मध्ये पाहिले काय घेतोय आपण, एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए घेतोय। एफ ऑफ बी म्हणजे बी काय आहे आपला 13 अपॉन 7, देअरफॉर एफ ऑफ 13 अपॉन 7 मायनस एफ ऑफ ए, ए म्हणजे काय -11 अपॉन 7 अपॉन बी मायनस ए, बी म्हणजे काय 13 अपॉन 7 मायनस ए ची व्हॅल्यू किती आहे -11 अपॉन 7। आपण व्हॅल्यूज पुट केल्या, एफ डॅश सी इज इक्वल टू एफ ऑफ 13 upon 7 minus f of -11 upon 7 upon 13 upon 7 minus 11 upon 7। आता आपल्याला काय शोधावं लागेल बघा, f of 13 upon 7 शोधावं लागेल।
सेकंडला एफ ऑफ -11/7 शोधावं लागेल आणि एफ डॅश सी पण शोधावं लागेल. आता एफ ऑफ एक्स म्हणजे काय आपला x² -3x - 1 आहे. आता एफ ऑफ -11/7 शोधताना एफ ऑफ ए शोधताना काय करणार आहोत, जिथे जिथे एक्स आहे बघा मी काय सांगते, जिथे जिथे एक्स आहे तिथे तुम्हाला काय पुट करायचं आहे, -11/7 पुट करायचं आहे. x² होतं -11/7 ब्रॅकेट स्क्वेअर -3 आहे तसा x ची व्हॅल्यू -11/7 -1. आता -11/7 चा स्क्वेअर आहे. 11 चा स्क्वेअर मध्ये आपल्याला 121 मायनस मायनस काय होणार आहे प्लस. 7 चा स्क्वेअर 49 मायनस 3 इंटू मायनस मायनस प्लस झाले 3 इंटू 11 33/7 आणि -1 आहे तसाच. आता याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेली बेस सेम करून घेतलाय तर येणारे बघा याची व्हॅल्यू कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. याची व्हॅल्यू येते 303/49. 303/49 एफ ऑफ ए ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. आता सेम मेथडनं एफ ऑफ बी ची व्हॅल्यू शोधायची आपल्याला. एफ ऑफ बी काय आहे बघा 13/7. एफ ऑफ बी किती आहे 13/7. आता व्हॅल्यूज पुट करा. 13/7 फंक्शन मध्ये व्हॅल्यू पुट करायच्या. आपलं फंक्शन कोणतं आहे x² -3x - 1. जिथं जिथं x आहे तिथे काय पुट करणार आहात तुम्ही 13/7. 13/7 ब्रॅकेट स्क्वेअर -3 आहे तसे x ची व्हॅल्यू 13/7 -1. 13 चा स्क्वेअर 169/7 चा स्क्वेअर 49. 3 into 13 39/7 -1. मी आता इथे बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून काय केलंय बेस सेम करून घेतलाय आणि याचा आन्सर येत आहे कॅल्क्युलेशन केलं आन्सर येते -153/49. आता आपल्याला व्हॅल्यू मिळाली एफ ऑफ बी ची मिळाली एफ ऑफ ए ची मिळाली. आता आपल्याला एफ डॅश सी शोधावा लागेल. आता एफ डॅश सी कसा शोधायचा तर पहिल्यांदा एफ डॅश एक्स शोधायचा. एफ डॅश एक्स इथे एफ ऑफ एक्स आहे बघा तर एफ डॅश एक्स काय येणार एफ डॅश एक्स इज इक्वल टू d/dx of x² -3x - 1 x² -3x - 1. x² चे डिफरन्शिएशन 2x तुम्हाला माहिती आहे -3 कॉन्स्टंट आहे तसा x चे डिफरन्शिएशन 1 कॉन्स्टंट चे डिफरन्शिएशन 0. 2x - 3 आन्सर काय मिळेल 2x - 3 आणि f डॅश c काय मिळेल बघा आपल्याला व्हॅल्यू आहे व्हॅल्यू आहे बोर्ड क्लीन केला पण व्हॅल्यूज राहिल्या. एफ ऑफ बी ची व्हॅल्यू आहे 13/7. एफ ऑफ ए ची व्हॅल्यू आहे इथं आपण ए ची व्हॅल्यू घेतलेली 303/49. एफ ऑफ बी ची व्हॅल्यू शोधली -153/49 -153/49. ठीक आहे आता बोर्ड क्लीन करूया आपण. आता एफ डॅश काय मिळालं बघा आपल्याला एफ डॅश एक्स काय मिळालाय 2x - 3 मिळाला. पण आपल्याला काय हवंय एफ डॅश सी पाहिजे. एफ डॅश सी म्हणजेच काय येणार एफ डॅश सी इज इक्वल टू जिथे एक्स आहे तिथे सी पुट करायचं 2c - 3. आणि आपला फॉर्म्युला काय होता बघा एफ डॅश सी इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस सी. आता सर्व व्हॅल्यूज आपण काय करतोय पुट करतोय. देअरफॉर एफ डॅश सी ची व्हॅल्यू 2c - 3 इज इक्वल टू एफ ऑफ बी -153/49 मायनस 303/49 303/49. एफ ऑफ बी ची व्हॅल्यू पुट केली एफ ऑफ ए ची केली. आता बी मायनस ए बी ची व्हॅल्यू आपण 13/7 मायनस 11/7 म्हणजे प्लस होणार आहे 11/7. कॅल्क्युलेशन करूया आपण. काय येणार आहे बघा न्यूमरेटरला तर बेस सेम आहे काय येणार आहे बघा बेस तसंच राहणार आणि न्यूमरेटरची ऍडिशन होणार. ऍडिशन केल्यानंतर 3605 -4 5
3 into 3 6, 3 plus 3 6 upon 49 upon, आता डिनॉमिनेटरचे ऍडिशन करतोय आपण. डिनॉमिनेटरचे ऍडिशन केल्यानंतर काय येणार बघा, 7 बेस सेम आहे 424 अपॉन 7 आणि आपण हे कॅल्क्युलेशन केलं -456 अपॉन 49 into 7 upon 24 which is equal to कॅल्क्युलेशन केल्यानंतर 7 9 24 याचं मी आन्सर डायरेक्ट इथे तुम्ही कॅल्क्युलेशन करा -57 अपॉन 21 आणखी याचं सिंपल फॉर्म मध्ये येईल -57 अपॉन 21 सिंपल मध्ये येईल. एक मिनिट प्लस 63 अपॉन 21 येते आन्सर आणि which is equal to 6 अपॉन 21 आणि which is equal to 6 1/3 म्हणजे f'(c) आपल्याला मिळाला बघा. f'(c) is equal to 1/3 आणि 1/3 बघा f'(c) is equal to 1/3 belongs to open interval AB -11 upon 7 upon 13 upon 7. Thus, LMVT theorem LMVT is verified. LMVT is verified. किती सिंपल एक्झाम्पल होतं बघा. फक्त आपल्याला काय शोधावं लागतं, f'(c), f(b), f(a) व्हॅल्यूज पुट करायच्या आणि C बिलॉंग्स टू ओपन इंटरवल AB आहे का फक्त चेक करायचंय तुम्हाला इथे. जर असेल तर LMVT इज व्हेरिफाईड. सेकंड एक्झाम्पल घेतोय आपण. f(x) क्वेश्चन सेमच आहे, क्वेश्चन मध्ये काही बदल नाही. log x on 1 upon e क्लोज इंटर 1 upon e. बघा गिवन फंक्शन इज f(x) is equal to log x is a logarithmic function, correct? Logarithmic function. Therefore लॉगरिथमिक फंक्शन आहे त्यामुळे काय असणार आहे, ते कंटिन्यूअस असणार आहे ऑन ऑल रिअल पॉझिटिव्ह व्हॅल्यूज. पॉझिटिव्ह रिअलचे व्हॅल्यूज काय असणार आहे, कंटिन्यूअस असणार आहे. Therefore it is continuous on all positive real numbers. Therefore it is continuous on closed interval 1e 1 to a. पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. कंटिन्यूअस असेल तर डिफरन्शिएबल असणार आहे. Therefore it is differentiable on open interval 1e. Thus conditions of LMVT is satisfies. LMVT च्या कंडिशन्स काय सॅटिस्फाय होतात. Therefore there exists at least one point C belongs to open interval AB such that f'(c) is equal to f(b) minus f(a) upon b minus a.
आता बी च्या व्हॅल्यूज आणि ए ची व्हॅल्यूज आपण पुट करतोय इथे. बघा काय एफ ऑफ बी, बी ची व्हॅल्यू काय आहे ई मायनस एफ ऑफ 1 अपॉन ई मायनस 1 एफ डॅश सी. आता आपल्याला शोधावं काय काय लागेल बघा. एफ डॅश सी एक शोधावं लागेल, एफ ऑफ बी आणि एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू शोधावी लागेल. एफ ऑफ ई काय आहे बघा, जिथं जिथं एक्स आहे तिथं ई पुट करायचं आहे. लॉग ऑफ ई 1. एफ ऑफ 1 लॉग ऑफ 1 आणि लॉग ऑफ 1 ची व्हॅल्यू माहिती तुम्हाला 0. आता एफ डॅश शोधायचं आहे. एफ ऑफ एक्स काय दिलाय त्यांनी लॉग एक्स दिलाय, त्यामुळे एफ डॅश एक्स काय होईल 1 अपॉन एक्स होईल आणि एफ डॅश सी काय होईल 1 अपॉन सी होईल. बघा आपण एफ ऑफ ई ची व्हॅल्यू शोधली, एफ ऑफ 1 ची शोधली, एफ डॅश सी शोधली. देयरफॉर व्हॅल्यूज पुट करूया आपण. वन अपॉन सी इज इक्वल टू एफ ऑफ ई ची व्हॅल्यू 1 मायनस 0 अपॉन ई मायनस 1 म्हणजे 1 अपॉन सी इज इक्वल टू 1 अपॉन ई मायनस 1. सी इज इक्वल टू ई मायनस 1. सी ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला ई मायनस 1 आणि ई मायनस 1 बिलॉंग्स टू ओपन इंटरवल ए बी म्हणजेच काय 1 ई आहे, त्यामध्ये व्हॅल्यू आहे. ई मायनस 1 काय व्हॅल्यू आहे तर 1 ई मध्ये 1 टू ई मध्ये ई मायनस 1 व्हॅल्यू आहे. देयरफॉर एलएमव्हीटी इज व्हेरीफाईड. लाग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम काय होतोय इथं व्हेरीफाईड होतोय. किती सिंपल एक्झाम्पल्स आहे बघा. थर्ड एक्झाम्पल घेतोय आपण. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स मायनस 1 एक्स मायनस 2 एक्स मायनस 3 ऑन 0 4. क्लोज इंटरवल दिलाय 0 4. आता हे एक्झाम्पल थोडं सिंपल फॉर्म मध्ये होणार. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन करून घ्या म्हणजे आपल्याला काय होईल सोपं होईल. हे एक्स मायनस 1 याचा मी मल्टिप्लिकेशन करून घेते. एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 2x मायनस मायनस प्लस 6. पहिल्यांदा मी एक्स ने मल्टिप्लाय केलं x इंटू एक्स एक्स स्क्वेअर, एक्स ने मल्टिप्लाय केलं 3 ला मायनस 3x मायनस 2 ने मल्टिप्लाय केलं x ला मायनस 2x मायनस 2 ने मल्टिप्लाय केलं मायनस 3 ला प्लस 6 म्हणजे x मायनस 1 एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 विच इज इक्वल टू x मायनस 1. आता x मायनस 1 ने पण मल्टिप्लाय करूया. पहिल्यांदा x ने मल्टिप्लाय करूया. एक्स क्यूब मायनस 5x स्क्वेअर प्लस 6x. आता मायनस 1 ने मल्टिप्लाय करूया. मायनस एक्स स्क्वेअर मायनस मायनस प्लस 5x मायनस 6 विच इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 5x स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस 6x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5x प्लस 11x मायनस 6 म्हणजे एफ ऑफ एक्स मिळाला बघा आपल्याला एक्स क्यूब मायनस 6x स्क्वेअर प्लस 11x मायनस 6. आता बघा हे एक्झाम्पल आपण फंक्शन काय केलं सिंपल फॉर्म मध्ये आणलं. आता व्हेरीफाय करायचं आपल्याला लाग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम व्हेरीफाय होते की नाही चेक करायचं. पहिल्यांदा कंडिशन सॅटिस्फाय होतात की नाही हे पाहूया आपण. तर कंडिशन्स बघा. गिवन फंक्शन काय आहे पॉलिनॉमियल फंक्शन आहे. गिवन फंक्शन इज ए पॉलिनॉमियल फंक्शन. पॉलिनॉमियल आहे देयरफॉर इट इज कंटिन्युअस. पॉलिनॉमियल असेल तर कंटिन्युअस असणार आहे ऑन क्लोज इंटरवल 0 4. आता कंटिन्युअस आहे तर डिफरन्शिएबल पण असणार आहे. देयरफॉर इट इज डिफरन्शिएबल. इट इज डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल 0 4. कंटिन्युअस झालं डिफरन्शिएबल झालं मग काय होणार आहे बघा सॅटिस्फाय झाल्या कंडिशन. देयरफॉर ऑल कंडिशन्स
LMVT is satisfies. कंडिशन्स काय होतात? सॅटिस्फाईज होतात. Therefore, there exists at least one C belongs to 0 4 such that f dash C is equal to f of B minus f of A upon B minus A. म्हणजेच काय? f dash C is equal to B म्हणजे 4 आहे, f of 4 minus f of 0 upon 4 minus 0. आणि आता आपल्याला व्हॅल्यू शोधाव्या लागतील. व्हेरीफाय होते की नाही बघण्यासाठी काय करावं लागेल? f dash C ची व्हॅल्यू शोधावी लागेल, f of 4 ची शोधावी लागेल आणि f of 0 ची शोधावी लागेल. फंक्शन मध्ये या व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत. आता आपण सेकंड फंक्शन आहे, आपल्याला जे सिंपल फॉर्म मध्ये मिळाले ते अगोदर इथं लिहून ठेवूया. त्याचा आपल्याला वापर करता येईल. प्लस 11x मायनस 6 f of x. आता पहिल्यांदा आपण f of 4 शोधूया. f of 4 is equal to या फंक्शन मध्ये व्हॅल्यू पुट करते मी. जिथे जिथे x आहे तिथे 4 पुट करणार आहे. 4 minus 1, 4 minus 2, 4 minus 3, which is equal to 4 minus 1 3 into 4 minus 2 2 into 4 minus 3 1, which is equal to 6. and f of 0 जिथे जिथे x आहे तिथे 0 पुट करायचा. 0 minus 1, 0 minus 2, 0 minus 3, which is equal to minus 1 into minus 2 into minus 6, which is equal to, sorry इथे 3 असणार आहे, 6 नाही 3. minus 1 into minus 2 plus 2 into minus 3 minus 6. आपल्याला f of 4 ची व्हॅल्यू मिळाली 6, f of 0 ची मिळाली minus 6. आता c ची शोधायची आहे. f of x कसं आहे बघा. आता मी हे फंक्शन घेते, x cube minus 6x square plus 11x minus 6. डिफरन्शिएट करूया. f dash x is equal to 3x square minus 12x plus 11. डायरेक्ट केलं तरी चालेल. d by dx लिहित बसायची आवश्यकता नाही. तर x cube चं 3x square, 6 कॉन्स्टंट आहे, x square चं 2x, 2 into 6 12x plus 11. ठीक आहे. आता f dash c शोधायचं आहे. therefore f dash c is equal to जिथे जिथे x आहे तिथे 3 पुट करा. 3c square minus 12c plus 11. बघा व्हॅल्यूज मिळाल्यात. आता आपण व्हॅल्यूज पुट करतोय. या फंक्शन मध्ये आपण व्हॅल्यूज पुट करतोय. f dash c ची व्हॅल्यू आहे बघा आपल्याकडे 3c square minus 12c plus 11, which is equal to f of 4 ची व्हॅल्यू आहे 6, f of 0 ची व्हॅल्यू आहे minus 6 upon 4 minus 0 म्हणजे 4. 3c square minus 12c आहे ना, 3 minus 12c आहे, सॉरी 12c पाहिजे plus 11, 12c plus 11 which is equal to 6 plus होणार 12 upon 4 minus 3. आणि minus 3 आपण लेफ्ट हँड आणूया. 3c square minus 12c plus 11 plus 3 which is equal to 0. 3c square minus 12c plus 14 is equal to 0. प्लस मायनस सॉरी हे 6 minus 6 प्लस 12 येणार आणि प्लस होणार. इकडे आल्यानंतर मायनस होईल आणि इथं 8 होईल प्लस 8. थोडं चेंजेस होणार. 6 minus 6 minus 6 काय होणार. 6 plus 6 होईल 12 होईल. 12 upon 4 12 upon 4 सिंपल फॉर्म मध्ये आल्यानंतर प्लस 3 होणार आहे आणि प्लस 3 लेफ्ट हँड आल्यानंतर मायनस होतील आणि प्लस 8 मिळेल. आपल्याला इक्वेशन मिळालं बघा 3c square minus 12c plus 8 is equal to 0.
आता आपल्याला सी ची व्हॅल्यू शोधायची आहे. आता सी ची व्हॅल्यू शोधणार कशी? तर बघा ऑब्झर्व केलं तरी कोणतं इक्वेशन आहे? क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे, बरोबर. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल कोणत्या फॉर्म मध्ये आहे? क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल कशी असेल? x² प्लस bx प्लस c. ही पॉलिनॉमियल माहिती आहे तुम्हाला, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आणि याचे रूट्स काढताना आपण रूट्स कसं काढतो? x इज इक्वल टू -b प्लस मायनस अंडर रूट b² मायनस 4ac अपॉन 2a. हा फॉर्म्युला यूज करतोय आपण. तर इथं a म्हणजे काय आहे बघा? 3, b इज इक्वल टू -12, c इज इक्वल टू 8 आहे. आपण व्हॅल्यूज पुट करतोय तिथं. c इज इक्वल टू, तिथं x होता, तिथं c आहे व्हेरिएबल म्हणून c घेतला. -b मायनस मायनस प्लस 12 होईल प्लस मायनस b² 144 12 चा स्क्वेअर 144 मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू 3 इंटू 8 अपॉन 2a 2 इंटू a 6. c इज इक्वल टू, आता प्लस साइन लिहिलं तरी चालेल, 12 प्लस मायनस 144 मायनस मायनस किती येणार आहे बघा? 96 अपॉन 6 आणि 144 त्याची व्हॅल्यू येईल बघा 48. c इज इक्वल टू 12 प्लस मायनस 48 व्हॅल्यू येईल. अंडर रूट 48 व्हॅल्यू येईल बघा, अंडर रूट 48 अपॉन 6. आणि हे सॉल्व केल्यानंतर 6 ने 12 ला पण डिवाइड करायचं, 48 ला पण डिवाइड करायचं आहे. आणि डिवाइड केल्यानंतर व्हॅल्यू भेटते आपल्याला 2. c इज इक्वल टू प्लस मायनस 2 प्लस मायनस 2 अपॉन रूट 3. आपल्याला व्हॅल्यू मिळते 2 प्लस मायनस 2 अपॉन रूट 3 आणि विच इज बिलॉंग्स टू 0 open interval 0 4, which is belongs to open interval 0 4. लक्षात आलं असेल. आता 48 कसं केलं? इथं 48 कन्वर्ट कशी केली होती? 16 इंटू 3 केले, रूट मध्ये होतं तर बाहेर काय येणार? रूट 4 रूट 3 येईल आणि 6 ने दोन्हीला डिवाइड करायचंय. तुम्हाला 2 प्लस मायनस 2 अपॉन रूट 3 भेटून जाते इथं सॉल्व केल्यानंतर. ठीक आहे, ओके.